नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी गणेश बोचरे, मुक्काम पोस्ट कुसूर, तालुका जुन्नर, किल्ले शिवनेरी या ठिकाणावरून आलेलो आहे. मी गेले 2010 सालापासून कलिंगडाची शेती करीत आहे. मध्यंतरी लॉकडाऊनच्या काळामध्ये कलिंगडाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, त्यामुळे मी रद्द केलं होतं, परंतु त्यावेळेस आम्हाला उत्पादन अपेक्षित भेटत नव्हतं. आज या ठिकाणी सांगोल्याला बजबळकर साहेबांना भेटण्यासाठी आम्ही आलेलो आहे. आणि त्या ठिकाणी आल्यानंतर एक व्हिजिट मारायला साहेब ज्यावेळेस चालले त्यावेळेस साहेबांच्या मागं आम्ही पण हट्ट केला की साहेब आम्हाला पण व्हिजिटसाठी यायचं आहे. ज्यावेळेस आम्ही व्हिजिटसाठी आलो त्यावेळेस या ठिकाणचं परिस्थिती पाहून आम्ही थक्क झालो. कलिंगडाचं पीक थंडीमध्ये घेणं खूप अवघड परिस्थिती आहे, कारण की थंडीमध्ये सगळ्यात मेन काय होतं, वेलांना चिरा जातात, त्याच्यानंतर सेटिंगचे प्रॉब्लेम येतात. परंतु या ठिकाणी पाहिल्यानंतर असं वाटतं की कोणत्याही प्रकारचा त्रास नाही. टोमॅटो म्हणा किंवा कलिंगड बघा, तुम्ही जर पाहिलं या ठिकाणी तर हे भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये सेटिंग आहे. हे सेटिंग आपण निश्चित टोमॅटो लावली तरी येत नाही. आणि कलिंगडाचा तर विचार आहे नको. आता ह्या ठिकाणी जर आपण पाहिलं एवढ्या 2 फुटामध्ये जवळजवळ 7 ते 8 फळं आहे आणि फळांची पण साईज एकदम उत्तम आहे. सगळ्यात मेन म्हणजे या ठिकाणी कलिंगड आणि टोमॅटो ह्या दोघांचा कार्यकाळ वेगळा आहे. कलिंगड हे कमी दिवसाचं पीक आहे. 60 दिवसामध्ये त्याला त्याचं सेटिंग करायचं, फ्लावरिंग वगैरे, त्याच्यानंतर त्या फळांची साईज, वेलांची संख्या, हे सगळं करणं खूप अवघड आहे. हे आणि त्यातल्या त्यात आहे टोमॅटो पण खूप अवघड परिस्थिती आहे. परंतु या ठिकाणी साहेबांनी कसं या दोघांचा ताळमेळ बसवलेला आहे. टोमॅटो आणि कलिंगड या दोघांना फुलांचं आणि फळांचं सेटिंग एकदम प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे. मला वाटतं असं हे तंत्रज्ञान जगाच्या पाठीवर कुठे गेलं तरी भेटणार नाही. हे तंत्रज्ञान या ठिकाणी आम्हाला अभिमान वाटतो का आमच्या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी साहेबांच्या रूपाने या ठिकाणी शेतीसाठी लाभलेलं आहे. आणि आपल्या सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे का आपण पण साहेबांच्या या तंत्रज्ञानाचा वापर करावा. आणि या ठिकाणी आता कलिंगडाचा हंगाम चालू झालेला आहे, तर जे शेतकरी कलिंगड आणि टोमॅटोचं उत्पादन घेणार आहे त्या शेतकऱ्यांना मला एक सांगायचं आहे का तुम्ही एकदा जरूर साहेबांच्या तंत्रज्ञानाचा वापर करा आणि त्यामधनं आपलं आर्थिक उत्पादन कसं साधता येईल आणि शेतकरी राजा जो आता संकटामध्ये आहे तर शेतकऱ्यांना यामधून आर्थिक उत्पादन कसं होईल हे सगळ्यांसाठी महत्त्वाचं आहे. कारण की बाजारभाव, हे बाजार होतील ते बाजार होतील सगळे सांगतील, परंतु शेतकऱ्यांच्या हातामध्ये माल पिकवून तो बाजारामध्ये नेणे ही खूप मोठी समस्या आहे. ही समस्या दूर करण्यासाठी मला वाटतं साहेबांच्या रूपाने एक देवदूत भेटलेला आहे. त्यामुळे मी साहेबांचे खूप धन्य आणि आभारी आहे का साहेब आम्हाला शेतकऱ्यांना एक तुमचं असं दैवी शक्ती लाभलेली आहे. त्यामुळं आमच्या शेतकऱ्यांचं आर्थिक उत्पादन आहे ते नक्कीच डबल होईल आणि या ठिकाणी शेतकऱ्यांचं जो आर्थिक फायदा आणि नफा या ठिकाणी याच्यामधनं नक्की साधला जाईल. त्यामुळे साहेबांना मी त्यांच्या शेतकऱ्यांसाठी जे योगदान आहे त्याच्यासाठी शुभेच्छा देतो आणि साहेबांना सांगतो का खरंच साहेब तुमच्यामुळं शेतकऱ्यांचं उत्पादन जे आहे ते नक्की डबल होईल. धन्यवाद.